दृश्य सध्या आपण ही बघतोय, संजय राऊत यांच्याकडून अभिवादन करण्यात आलेलं होतं। आनंद दिघे यांच्या पुतळ्याला शाल अर्पण त्यांनी केलेली होती, पुष्पहार अर्पण केलेला होता। त्यानंतर तीच शाल आणि तोच हार जो त्यांनी अर्पण केलेला होता तो शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकून दिलेला आहे। आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघू शकतो ती शाल आणि तो हार फेकून दिल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक केल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे दोनही शिवसेनेमध्ये हा मोठा राडा आपण पाहू शकतो। ठाण्यामध्ये सध्या हे एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे। आज खरं तर ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होतोय, अनेक महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याच ठिकाणी ही गर्दी खरं तर जाण्यासाठी जमलेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रॅलीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी हा मेळावा होणार होता त्या ठिकाणी निघालेले होते, प्रमुख नेते त्यांच्या समवेत होते आणि त्याच दरम्यान खरं तर ते आनंद आश्रमामध्ये जाणार होते। मात्र शिंदेच्या शिवसेनेची मोठी गर्दी त्या ठिकाणी होती आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी न जाता ज्या ठिकाणी आनंद दिघेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी त्यांनी जाणं पसंत केला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळ्याला खरं तर हार अर्पण केला, शाल अर्पण केली। मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ती शाल आणि तो हार सुद्धा फेकून दिल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यांच्या येण्याला ठाण्यामध्ये येण्याला त्यांनी कडाडून विरोध केलाय। दोनही शिवसेनेमध्ये हा राडा बघायला मिळत आहे। खरं तर प्रत्येक वर्षी एकही ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणीही नेता आनंद दिघे यांच्या आश्रमात येत नाही। मात्र आता सध्या स्थानिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हे नेते येत आहेत, त्यांचं राजकारण सुरू आहे असा आरोप करत तर शिंदेच्या शिवसेनेचे काही नेते काही कार्यकर्ते करतायत आणि त्याचमुळे त्यांनी हा कडाडून विरोध केल्याचं बघायला मिळत आहे। सध्याची ही दृश्य आपण बघू शकतोय, दोन दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी ज्यावेळी संजय राऊत आलेले होते, अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्या समवेत होते, विनायक राऊत त्यांच्या समवेत होते, राजन विचारे त्यांच्या समवेत होते, त्याचवेळी त्यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलं, त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, शाल अर्पण केली। त्याविषयी ही दृश्य एका विंडोमधून आपण बघू शकतो आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतो शिंदेच्या शिवसेनेकडून तो हार जो संजय राऊत यांनी अर्पण केलेला होता, जी शाल अर्पण केलेली होती ती चक्क फेकून देण्यात आलेली आहे, रस्त्यावर फेकून त्यांनी दिलेली आहे। आणि त्यानंतर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला, सोबतच जलाभिषेक सुद्धा करण्यात आला। शिंदेची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। पोलिसांनी सुद्धा मध्यस्थी करण्याचा खरं तर प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। शिवसैनिक असतील, महिला आघाडी असतील, आमच्या मीनाक्षी शिंदे असतील, सुधीर कोकाटे आहेत, तिथे सर्व आमचे दिघे साहेबांचे गुरु आहेत। गेले अनेक वर्ष आम्ही दिघे साहेबांची इनामी सेवा करतोय। कुठच्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतोय, लोकांची समाजसेवा करतोय। सकाळी उठून लोकांवरती टीका करणं, शिंदे साहेबांवरती टीका करणं, लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही, लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे। आणि अशा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आता शिवसेनेची सेवा केली, लोकांची सेवा केली, या ठाण्याची ते गोरगरीब जनतेची सेवा केली आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत इथे येतात आणि हार घालतायत, ते आम्हाला पटलं नाही। गेले 25 वर्ष कधी ते स्वतः दिघे साहेबांच्या समाधी स्थळावरती असो, दिघे साहेबांच्या ऑफिसला असो, कधीही ते आले नाहीत। सर, अभिषेक करावा लागला या ठिकाणी, अभिषेक करावा लागला। ज्यांचे हात लागले ते हात कसे होते? अपवित्र हात होते आणि अशा अपवित्र हाताच्या ह्याच्यासाठी आम्हाला दुधाभिषेक करावाच लागला ना, कारण दिघे साहेब आमचे दैवत आहेत। आमच्या देवतावरती असं कोणीतरी येऊन काहीतरी करेल आणि मोठा होईल, जे संपलेले आहेत। शिंदे साहेबांनी त्यांचं अस्तित्व संपवलेलं आहे आणि अशा माणसांकडून दररोज शिंदे साहेबांवरती टीका होते, आमच्या पक्षावरती टीका होते, आमच्या नेत्यांवरती टीका होते आणि अशा माणसांनी आमच्या दिघे साहेबांच्या इथे येऊन पुतळ्याला अर्पण करणं कसलं हे आलंय? त्याच्याकरता आम्ही आमचा दुधाभिषेक सर्व महिला आघाडी आहेत, जेंट्स कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, केलं आम्ही। पण निवडणुका आल्या आहेत, आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतच नाही। आता राजन विचारेंना त्यांची जागा आम्ही दाखवलीच आहे, त्यांनी दिघे साहेबांना विसरले म्हणून त्यांना जनता विसरली, म्हणून धनुष्यबाणाला आमचे नरेश म्हस्के निवडून आले, संजय केळकर निवडून आले, दोनदा पडले ते आणि ते त्यांना आता उपरती कळा आले। ज्यावेळेला टिंबिण्यावरती दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, यांचा प्रॉब्लेम चालू होता, तेव्हा राजन विचारे उभे राहिले नाहीत, त्यावेळेला शिंदे साहेब उभे राहिले।
ज्या अननसाबद्दल राजनीच्या टीका करतात, कधी त्यांनी खिशातून काढलेत का बाबा हे राहून द्या आम्हाला? कोणाला? दिघे साहेबांच्या याला कधी कधी खिशाला त्यांच्या आहे का? काय खिसा आहे त्यांच्या शर्टाला?